आज आपला जो पॉइंट आहे हा बफर सोल्युशन हा पॉइंट पाहण्याच्या पूर्वी आपल्याला हा कशाच्या संदर्भात आहे हा महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो भाग पाहत असताना आपल्याला पीएच हा कन्सेप्ट झालेला जरी असेल तरी पाहावा लागेल. आपण पीएच ला सांगितलं होतं की निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आहे आणि पीओएच ला काय म्हटलं तुम्ही negative logarithm to the base 10 of molar concentration of OH minus ion in the solution. सोरेनसन काय केलं pH plus POH is equals to 14 यानुसार एक pH स्केल दिली. त्यामध्ये असं सांगितलं की ज्याचा pH हा 7 असेल तर तो न्यूट्रल असायला पाहिजे. ज्या सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा कमी असेल तर तो ऍसिडिक असेल. ज्या सोल्युशनचा pH 7 पेक्षा जास्त असेल तर तो बेसिक असेल. 7 पासून शून्याकडे जात असताना ऍसिडिक नेचर वाढेल, 7 पासून 14 कडे जात असताना बेसिक नेचर वाढेल आणि या पद्धतीनं पीएच काय आहे हा आपला कन्सेप्ट क्लिअर झाला. पीएच नुसार एखाद्या सोल्युशनचं नेचर ऍसिडिक अथवा बेसिक अथवा न्यूट्रल आहे का हे आपल्याला सांगता येतं. आता बफर सोल्युशन हा कन्सेप्ट जात असताना पहिला एक नॉर्मली पॉइंट आपल्याला एक महत्त्वाचा भाग पाहायचा आहे की H+ आयन जर फ्री असतील तरच ऍसिडिक नेचर असतं. OH- आयन जर फ्री असतील तरच बेसिक नेचर असतं. आपण हायड्रोलायसिस कन्सेप्ट मध्ये हा देखील पॉइंट व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस जेव्हा हायड्रोलायसिस करतो आपण तेव्हा ते सोल्युशन न्यूट्रल असतं. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचं हायड्रोलायसिस केलं तर तेव्हा फ्री H+ आयन मुळे ते सोल्युशन ऍसिडिक होतं. तर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड मध्ये त्यामध्ये फ्री OH- असल्या कारणाने ते सोल्युशन हे बेसिक होतं. मग H+ अथवा OH- वर ऍसिडिक अथवा बेसिक नेचर आहे परंतु कधी जर का ते फ्री अवस्थेमध्ये असतील तर. जर ते कंबाईन झाले म्हणजे ते न्यूट्रल झाले तर नेचर मात्र बदलत नाही. मग त्यानुसार पीएच हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि या पीएच वर पीएच कधी बदलेल जर आपण त्याच्यामध्ये H+ अथवा OH- आयन जर टाकले तर एखाद्या सोल्युशनचा पीएच बदलू शकतो. हे मी इंट्रोडक्शन का बरं दिलं. आपला पॉइंट आहे बफर सोल्युशन. तर काय होतं की हा एक सोल्युशन आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही H+ आयन जर टाकले आता याचा पीएच काय जो असेल फिक्स जो असेल तो तर याचा पीएच बदलू शकतो किंवा यामध्ये जर OH- आयन जर टाकले तर याचा पीएच बदलू शकतो. परंतु हे सोल्युशन जे आहे हे असं एक सोल्युशन आपल्याकडे आहे ज्यामध्ये स्मॉल अमाउंट ऑफ H+ जरी ऍड केले अथवा स्मॉल अमाउंट ऑफ OH- जरी ऍड केले तरी या पदार्थाचा अथवा या सोल्युशनचा पीएच हा बदलत नाही. म्हणजेच तो कसा राहतो कॉन्स्टंट. त्या पदार्थाला त्या सोल्युशनला बफर सोल्युशन असं म्हणायचं. बघा लक्षात घ्या. जो एखादा सोल्युशन असेल किंवा पदार्थ असेल त्याच्यामध्ये तुम्ही थोड्या स्वरूपात H+ अथवा थोड्या स्वरूपामध्ये OH- जर टाकले तरी देखील जर पीएच बदलत नसेल तर त्या सोल्युशनला तुम्ही बफर सोल्युशन असं म्हणायचं. आता व्याख्या करतोय डिफाइन करतोय व्यवस्थित लक्ष द्या. द सोल्युशन विच रेजिस्ट शब्द काय वापरला रेजिस्ट. रेजिस्ट म्हणजे विरोध करणे. रेजिस्टन्स फिजिक्स मध्ये शब्द आहे ना. द सोल्युशन विच रेजिस्ट टू चेंज इन इट्स पीएच म्हणजे सोल्युशन चा पीएच बदलण्यास जो विरोध करतो तो कधी इवन ऑन ऍडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड. H+ म्हणजे काय ऍसिड और बेस इज नोन ॲज अ बफर सोल्युशन. आता समजून देत असताना व्याख्या एकदा डिफाइन करतोय बघा. द सोल्युशन विच रेसिस्ट to change in its pH even on addition of small amount of acid or base is known as a buffer solution. याचा अर्थ हा बफर सोल्युशन कुठल्याही पदार्थाचा अथवा सोल्युशनचा पीएच बदलू देत नाही जरी ऍसिड अथवा बेस त्यामध्ये ऍड झाले तरी.
हा झाला आपला पहिला कन्सेप्ट. मग आज आपल्याला बफरचे टाइप्स पाहायचे आहेत ना प्रामुख्याने. टाइप्स मध्ये आता तुम्हाला या सिलेबस मध्ये दोनच टाइप्स दिलेले आहेत. ऍक्च्युअली 3 टाइप्स असतात, तिसऱ्याचा वापर जरी नसला. मग यामध्ये आपला पहिला पॉइंट आहे ऍसिडिक बफर. लक्ष द्या, एक आहे ऍसिडिक बफर आणि दुसरा आहे बेसिक बफर आणि तिसरा असतो न्यूट्रल बफर. पण तुमच्या सिलेबस मध्ये काही त्याच्याबद्दल उल्लेख नाही. आता पहिला भाग आहे ऍसिडिक बफर म्हणजे काय आणि तो तयार कसा करायचा. तर आता प्रश्न असा आहे की मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो कसा तयार केला जातो. कुठलाही ऍसिडिक बफर तयार करावयाचा असेल तर वीक ऍसिड जो आहे हा वीक ऍसिड घ्यायचा प्लस याच वीक ऍसिडचा असं लिहितो मी परत, वीक ऍसिडचा स्ट्रॉंग बेस ब्रॅकेट सॉल्ट घ्यायचा. थोडंसं कन्फ्यूज करतं ना, पण एक्झाम्पल दिल्या लक्षात येईल. तुम्हाला ऍसिडिक बफर घ्यायचा असेल तर ऍसिड वीक घ्यायचा, त्याच ऍसिडचा स्ट्रॉंग बेस सोबतचा सॉल्ट घ्यायचा आणि या दोघांचं मिक्सचर पाण्यामध्ये डायल्यूट करायचं, तर आपल्याला ऍसिडिक बफर तयार होईल. एक एक्झाम्पल, आपल्याकडे वीक ऍसिड आठवतो का तुम्हाला? CH3COOH. आता हाच वीक ऍसिड घ्यायचा आणि स्ट्रॉंग बेस घ्यायचा. स्ट्रॉंग बेस पैकी तुम्ही NaOH घेऊ शकता, KOH घेऊ शकता. जर कोणाला सॉल्ट फॉर्मेशन जर आठवत नसेल तर वाटल्यास इथे दाखवतो तुम्हाला मी. हा ऍसिड CH3COOH सॉल्ट कसं तयार होत असतो? ऍसिड प्लस बेस बरोबर सॉल्ट प्लस वॉटर. बेस घेतला NaOH, आठवलं का? अरेनिया शर्तीनुसार ऍसिड काय देतो? H. बेस काय देतो? OH. पहा सॉल्ट काय तयार झाला? CH3COO Na+H2. म्हणजे ही रिएक्शन काय लिहून दाखवली? काही जणांना हे लक्षात येत नाही बरं इथं की डायरेक्ट कसं काय दिला मी. तर हा सोडियम ऍसिटेट हा ऍसिटिक ऍसिडचा स्ट्रॉंग बेस NaOH चा सॉल्ट आहे. पॉइंट समजला व्यवस्थित? मग इथं प्लस CH3COO आणि हे मिक्सचर जर आपण पाण्यामध्ये जर टाकलं तर आपल्याला ऍसिडिक बफर मिळेल. मग ऍसिडिक बफर म्हणजे काय? तर आपण ऍसिडिक बफरचा अर्थ सांगत असताना असं सांगतो, द सोल्युशन ऑफ वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस dissolved in water gives the acidic buffer. पॉइंट समजला आता? आला बघा लक्षात? समजा एखादं वाटलं तुम्हाला आणखी एखादं एक्झाम्पल घ्या ना, कुठलं ऍसिड घ्या. HCOOH फॉर्मिक ऍसिड प्लस याचा स्ट्रॉंग बेस सोबतचा आपल्याला सॉल्ट घ्यायचा आहे HCOONA. फॉर्मिक ऍसिड आणि सोडियम फॉर्मेट हा देखील बफर आहे. तुम्ही याच्या ऐवजी असंही म्हणू शकता CH3COOH प्लस एक पॉइंट आपण घेत असतात CH3COOK. असं काही नाही. वीक ऍसिड आता के कुठून आला? के हा स्ट्रॉंग बेस पासून आला आणि म्हणून वीक ऍसिड आणि त्याचा स्ट्रॉंग बेस सोबतचा सॉल्ट. फॉर्मिक ऍसिड पोटॅशियम फॉर्मेट पण घेऊ शकतो असा फायदा. आपण हे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड्स मिनरल ऍसिडच्या तुलनेने जर विचार केला तर हे वीक असतात आणि ऑर्गॅनिक ऍसिड जे आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड्स हा RCOOH हा अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण त्याचा वापर करतो. हे ऍसिड्स जे असतात प्रामुख्याने वीक असतात. यामध्ये असणारा हा R ग्रुप जो आहे हा R ग्रुप रिप्रेझेंट करतो मिथाइल, इथाइल, प्रोपाइल आणि ब्युटाइल. एक अपवाद आहे H. हे ऑर्गॅनिक ऍसिड्स जे असतात हे सोर्स मध्ये असतात. जवळपासच्या जे काही सोर्सेस मध्ये पाहायला मिळतात, उदाहरणार्थ दुधामध्ये असणारं लॅक्टिक ऍसिड असेल, लिंबामध्ये असणारा सायट्रिक ऍसिड असेल, चिंचेमध्ये असणारं टार्टारिक ऍसिड असेल, त्या पद्धतीनं हा जर फॉर्मिक ऍसिड जर पाहिला तर लाल मुंगी चावल्याच्या नंतर जेव्हा त्रास होतो आपल्याला त्याचं कारण त्या लाल मुंगी जी आहे ती ऍसिड आपल्या रक्तामध्ये इंट्रोड्यूस करते आणि म्हणून रेड अँट्स मध्ये असणारा ऍसिड हे फॉर्मिक ऍसिड असतं. हा जर दुसरा तुम्ही पाहिला हा ऍसिटिक ऍसिड आहे. हा ऍसिटिक ऍसिड जो आहे हा ऍसिटम म्हणजे विनेगार मध्ये असतो.
विनेगर म्हणजे काय असतं बरं? 6 ते 10%, 6 to 10% ऍसिटिक ऍसिड म्हणजे याला विनेगर असं म्हणायचं. जर तुम्ही आरची व्हॅल्यू C2H5 जर ठेवली, म्हणजे कसं होतं की आपल्याला बफरचा अभ्यास करायचा तर वीक म्हणजे काय कळालं पाहिजे ना. हा प्रोपिओनिक ऍसिड आहे. प्रोपिओनिक ऍसिड मध्ये प्रो या शब्दाचा अर्थ होतो फॅट, म्हणजे ज्या फॅट मध्ये म्हणजे तुपामध्ये असणारं जे ऍसिड आहे ते प्रोपिओनिक ऍसिड आहे. जर तुम्ही आरची व्हॅल्यू जर C3H7 जर ठेवले, COOH हा जर पॉइंट केला तर निश्चित स्वरूपामध्ये तो ब्युटेरम नावाचा लॅटिन शब्द आहे, त्याचा अर्थ होतो बटर, आणि मग बटर मध्ये असणारं ब्युटेरम शब्दापासून ब्युटेरिक ऍसिड. अशा पद्धतीचा भाग पाहायला मिळतो. शॉर्ट मध्ये मी असं सांगतो तुम्हाला, जस्ट आरची व्हॅल्यू जर आपण मोठी घेतली, आरची व्हॅल्यू जर आपण लार्ज घेतली, म्हणजे कशी घेतली की समजा C17H33 COOH अथवा C17H35 COOH. बघा, कार्बन आणि हायड्रोजनच्या तुलनेमध्ये संख्येच्या तुलनेमध्ये 17-35 खूप मोठी झाली. अशांना म्हणजे आरची व्हॅल्यू फक्त बदलली, अशांना आपण फॅटी ऍसिड असं म्हणत असतो. COH ग्रुप एकच असणारे मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड. मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हा हायर ग्रुप आहे, म्हणून हायर मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आर म्हणायचं फॅटी ऍसिड. हे कुठे ना कुठे आपल्याला सिलेबस मध्ये असतंच, पण आपल्याला पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. नीट आणि सीईटीच्या दृष्टिकोनातून हे पॉइंट्स आपले कळाले पाहिजे. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बायोमॉलिक्युल्स मध्ये आपल्याला याचा वापर हा प्रामुख्याने केला. तर ऑइल आणि फॅट्स ज्याला आपण लिपिड्स असं म्हणतो, त्या लिपिड सेक्शन मध्ये हा भाग इथे पाहायला मिळतो. हा ओलिक ऍसिड आहे आणि हा स्टिअरिक ऍसिड आहे. तर अशा पद्धतीने आपण काय सांगितलं की वीक ऍसिड अँड इट्स अ सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस डिसॉल्व्ड इन वॉटर गिव्स द ऍसिडिक बफर. पुढे मी एक छोटासा पॉइंट राहिला तो आपण घेऊया. आता बेसिक बफर, मग तुमचं लक्षात ठेवलं का? ऍसिडिक बफर तयार करायचा तर ऍसिड कसा हवा? वीक. तसंच मग बेसिक बफर तयार करत असताना बेस कसा असायला पाहिजे? वीक. मग त्याचा सॉल्ट घ्यायचा आहे. मग आता सॉल्ट कोणासोबत असायला पाहिजे? स्ट्रॉंग ऍसिड. बघा ब्रॅकेट मध्ये काय लिहितो? हाच वीक बेस घ्यायचा आणि त्याचा स्ट्रॉंग ऍसिड सोबतचा सॉल्ट. जमलं? हा आहे एक नॉर्मल पार्ट. एक 2-3 एक्झाम्पल इथे पाहिल्याच्या नंतर इथे अडचण नाही. समजा आपण वीक बेस घेतला NaH4OH. आता सॉल्ट करून दाखवायची गरज नाही. ऍसिड प्लस बेस बरोबर सॉल्ट प्लस वॉटर. तुमच्याकडे HNO3 आहे, H2S सल्फर आहे, HCl आहे, मिनरल ऍसिड स्ट्रॉंग. एक एक्झाम्पल आपण HCl चं जर घेतलं तर HCl सोबतचा जो स्ट्रॉंग आहे तो NaH4Cl. आता वीक बेस कोण आहे? NH4OH. त्या वीक बेसचा स्ट्रॉंग ऍसिड सोबतचा सॉल्ट कोणता? NH4Cl. अमोनियम हायड्रॉक्साइड आणि अमोनियम क्लोराइड डिसॉल्व्ड इन वॉटर. मग तुम्ही काय म्हणणार? When a weak base and its a salt with a strong acid dissolved in water, we can prepare basic buffer. बेसिक बफरला एक मर्यादा जास्त एक्झाम्पल, याच्यामध्ये 1-2 एक्झाम्पल येतात. न्यूमेरिकल सोडवत असताना देखील याचा वापर तुम्हाला करावा लागतो. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. या भागाचा वापर प्रामुख्याने आपण पुढे जात असताना करूया. आता हा बेसिक बफर तुम्ही अमोनियम नायट्रेट घेऊ शकता, अमोनियम सल्फेट घेऊ शकता. अमोनियम हायड्रॉक्साइड हा जनरली वापरलेला हा वीक बेस असतो. तर अशा याच्यामध्ये आता काय झालं? आता आपल्याला पुढचा पॉइंट असा हा दाखवायचा आहे आणि हा पॉइंट दाखवत असताना लक्षात घ्या, या पॉइंटचं वैशिष्ट्य काय आहे? या पॉइंट मध्ये जेव्हा आता बफरची ऍक्शन कशी होते, मेकॅनिझम आपल्याला जायचंय नेक्स्ट स्टेशन, पण आधी आपल्याला हा भाग समजून घेऊया. तो परत एकदा व्यवस्थित पहा. द सोल्युशन विच रेजिस्टर टू चेंज इन इट्स pH even on addition of small amount of acid or base is known as a buffer solution. मग ऍसिड टाकल्यावर pH बदलण्यासाठी कारणीभूत असणारा फॅक्टर कुठला आहे? H+ आहे. बेस टाकल्यावर कारणीभूत फॅक्टर कोणता आहे? OH-. मग हा जर pH बदलू देत नाही, याचा अर्थ बफरचं काम आहे त्याला तो फ्री राहू देत नाही. मग त्यासाठीचा भाग लक्षात घ्या. आपण ॲरेनियस थेरीचा वापर केला तर हा वीक आहे आणि तुलनेनं यामध्ये बेस स्ट्रॉंग असल्यामुळे हा स्ट्रॉंग आहे. ॲरेनियस थेरीचा वापर करत असताना मेकॅनिझम मध्ये मी जाणार, पण त्यापूर्वी जो वीक असतो का त्याचे आयन तयार होणार नाहीत आणि जो स्ट्रॉंग असतो का याचे आयन तयार होणार. असा हा मेकॅनिझम कडे पुढे जायचा. इथे हा वीक आहे,
आणि याची तुलना जर केली तर हा तुलनेमध्ये कसा आहे, स्ट्रॉंग आहे, आणि म्हणून याचे आयन तयार होणार नाहीत आणि याचे मात्र आयन तयार होतील. मग आता सिंपल भागामध्ये लक्षात घ्या, ऍसिटिक ऍसिड जशाला तसा, कॉमा, याचे आयन तयार कसे झाले, CH3COO- आणि Na+. अलग लक्षात. आता काय काय प्लस म्हणण्यापेक्षा आपण असं करूया, आता ऍसिडिक बफर मध्ये कोण कोण आहे बघा, CH3COOH आहे, CH3COO- आहे, Na+ आहे, आणि आणखी चौथा न दिसणारा फॅक्टर कोणता आहे, याला कशामध्ये डिसॉल्व्ह केलं होतं आपण, पाण्यामध्ये डिसॉल्व्ह केलं होतं, वॉटर. इकडे काय असेल, NH4OH आहे, आयन तयार करायचे का, नव्हे, NH4+ आहे आणि Cl- आहे. म्हणजे बेसिक बफर मध्ये काय झालं, वीक बेस जशाला तसा राहिला आणि त्या सॉल्टचे NH4+ आणि Cl- हे तिघ जण आहेत, लक्षात घ्या. पण आणखी चौथा फॅक्टर कोणता, वॉटर. आणि अशा पद्धतीनं आज आपण दोन पार्ट पाहिले, बफर सोल्युशन म्हणजे काय आणि त्याच्या टाइप्स. त्या टाइप्स मध्ये प्रामुख्यानं ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर हा महत्त्वाचा कन्सेप्ट जो आहे हा आपण इथे अभ्यास केला. आता न्यूट्रल बफरचं एक मिनिटामध्ये सांगून देतो. न्यूट्रल बफर मध्ये काय असतं, जसं वीक ऍसिड आहे ना, वीक ऍसिड सोबत जर वीक बेस जर घेतला तर, म्हणजे आता हा NaOH ऐवजी NH4OH, तर साधारणपणे CH3COO- हा सॉल्ट आहे पहा. हा कुणाचा सॉल्ट आहे माहितीये का, हा वीक ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे. जर हा सॉल्ट आपण पाण्यामध्ये जर डिसॉल्व्ह केला तर न्यूट्रल बफर मिळतो, पण त्याचा मेकॅनिझम आपल्याला अभ्यासाला नसल्या कारणाने आपण त्याविषयी जास्तीची चर्चा करणार नाही. तर आजच्या पॉइंट मध्ये अतिशय व्यवस्थितपणे हा बफर सोल्युशन खूप छान पॉइंट आहे. 2 अथवा 3 त्याचे लेक्चर्स होतील, त्यापैकी आजचा पॉइंट व्यवस्थितपणे ऍसिडिक आणि बेसिक बफर तयार करायचा. लेटर ऑन पुढच्या सेक्शन मध्ये आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक बफरचा मेकॅनिझम